रात्रीची वेळ होती. शहरातल्या गजबजातून दूर निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या त्या एका घरात वेगळीच शांतता होती. मी सुट्ट्यांमध्ये घरी आलो होतो तेव्हा आईने मला मामाकडे जाण्याचा हट्ट केला. बरेच दिवस झाले होते भेटून, त्यामुळे मी माझी बाईक काढली आणि रायपूरहून थेट मामांच्या घराच्या दिशेने निघालो. मी जेव्हा मामांच्या दारापाशी पोहोचलो होतो आणि बेल वाजवली तेव्हा दार उघडले गेले आणि समोर उभी होती मामी, पायल मामी. मामीला पाहताच माझे डोळे तिथेच स्थिरावले. मामी दिसायला अतिशय देखणी, एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती. तिचा सडपातळ बांधा, चालढाल आणि चेहऱ्यावरील ते बोलके डोळे कोणालाही घायाळ करणारे होते. तिने लाल रंगाची साडी आणि काळ्या रंगाचा ब्लाऊज घातला होता. साडीच्या त्या नखरेल्या लाल रंगात तिची कांचनकांती अधिकच उजळून दिसत होती. तिने मला आश्चर्याने पाहिली आणि तिच्या मधाळ हसून म्हणाली, "अरे वा आदित्य, शेवटी आलास. आता आत येणार की तिथेच उभा राहणार?" मामीच्या त्या लागवी स्वराने माझे बाण आले. मी हसून आत गेलो. घरात इतर कोणीच नव्हते. मामा अंघोळ करत होते आणि मुली आजोबांकडे गेल्या होत्या. मी सोफ्यावर बसलो. मामी आतून पाण्याचा ग्लास घेऊन आली. तिने झुकून मला पाणी दिले. ती झुकली असताना तिच्या गळ्यातील त्या लहानशा तिळावर माझी नजर स्थिरावली आणि क्षणभर काळ तिथेच थांबल्यासारखं वाटलं. थोड्याच वेळात मामा बाहेर आले. मला पाहून त्यांना खूप आनंद झाला. पण काही वेळांनी मामांचे मित्र आले आणि एका महत्त्वाच्या कामासाठी मामांना 3 दिवसांसाठी बाहेर जावे लागले. मामा जाताना म्हणाले, "आदित्य, बरं झालं तू आलास. आता तुझ्या मामीला एकटं वाटणार नाही आणि ती घाबरणारही नाही." मामा गेल्यावर घरात फक्त मी आणि मामी उरलो होतो. दोघेच असल्याने घरात एक प्रकारची शांतता पसरली होती. मी मामीला म्हणालो, "मामी, घरी बसून कंटाळा येईल. चला आपण बाहेर कुठेतरी लांब फेरी मारून येऊया." मामीही एका पायावर तयार झाली. आम्ही फिरलो, खूप गप्पा मारल्या. मामीला माझा मनमोकळा स्वभाव खूप आवडला. रात्री परतताना उशीर झाल्यामुळे आम्ही बाहेरूनच जेवण आलो. रात्री 10 वाजता आम्ही घरी पोहोचलो. तेव्हा समजले की वीज गेलेली आहे आणि आज संपूर्ण परिसरात लाईट बंद राहणार आहे. मामी तिच्या खोलीत गेली आणि मी दुसऱ्या खोलीत झोपायला गेलो. बाहेर थंड गारवा वारा वाहत होता. वातावरणात एक गुलाबी थंडी आणि हुरहुर जाणवत होती. अचानक खोलीच्या दारावर हलकी थाप पडली. अंधारात दारात मामी उभी होती. तिचा आवाज काहीसा घाबरलेला आणि कोमल वाटत होता. "आदित्य, मला एकटीला खूप भीती वाटते. आज पहिल्यांदाच मामा घरी नाहीत आणि लाईट पण नाही आहे. तू माझ्या खोलीत झोपायला येशील का?" माझ्या मनात एक धडधड वाढली, पण मी स्वतःला सावरून घेत होकार दिला. मी तिच्या खोलीत गेलो. आम्ही दोघे बेडवर झोपलो होतो. थकव्यामुळे काही वेळातच डोळा लागला. मध्यरात्री माझी झोप मोडली. खोलीत भयान शांतता होती. मला अचानक जाणवले की मामीचा एक मऊशार हात माझ्या छातीवर आणि तिचा पाय माझ्या पायावर विसावला होता. तिची मखमली त्वचा आणि शरीराचा तो उबदार स्पर्श मला एक वेगळ्याच धुंदीत घेऊन जात होता. तिच्या केसांवरून येणारा तो मोगऱ्याचा सुगंध खोलीत दरवळत होता, जो मला अधिकच बेधुंद करत होता. मी हळूच उठून बाथरूममध्ये गेलो. चेहरा धुवून परत आलो. मामी बेडवर एका कुशीवर झोपली होती. तिचा साडीचा पदर काहीसा बाजूला झाला होता. तिची ती गोरी पाठ अंधारातही चमकत होती. मी एखाद्या मादक चित्रासारखं दिसत होती. माझा संयम सुटत चालला होता. मनात वीज संचारावी तशी उत्तेजना निर्माण झाली होती. मी हळूच तिच्या शेजारी जाऊन झोपलो. तिच्या शरीराची उष्णता मला जाणवत होती. मी हिंमत केली आणि माझा हात हलकेच तिच्या पाठीवर ठेवला. तिच्या पाठीच्या गुळगुळीत स्पर्शाने माझ्या शरीरात थरकाप उडाला. ती गाढ झोपेत असल्यासारखी वाटत होती. तिने कोणतीही हालचाल केली नाही. माझा हात हळूहळू पुढे सरकत गेला. मी तिच्या अगदी जवळ गेलो. आमच्यातील अंतर आता संपले होते. आमच्यातलं अंतर इतकं कमी होतं की मला तिचे शब्द नाही तर तिचे श्वास ऐकू येत होते. तेवढ्यात मामीने झोपेतच हळूच आपली कूस बदलली आणि तिने थेट माझ्याकडे तोंड केले. तिचे डोळे मिटलेलेच होते, पण तिचे लयबद्ध श्वास माझ्या चेहऱ्यावर आदळत होती. अंधारलेल्या खोलीत तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच नजाकत दिसत होती. मी हळूच माझा हात तिच्या कमरेवर ठेवला आणि त्या क्षणी तिच्या मिटलेल्या डोळ्यांच्या पापण्या काहीशा थरथरल्या. अंधारलेल्या खोलीत रात्रीची शांतता अधिकच गडद झाली होती. मामीने जेव्हा माझी बाजू घेतली तेव्हा तिचे मिटलेले डोळे, तिच्या ओठांवरची ती हलकी थरथर माझ्या नजरेतून सुटली नव्हती. तिच्या श्वासांची ती गरमागरम ऊब थेट माझ्या चेहऱ्यावरच जाणवत होती. मी माझा हात तिच्या कमरेवर ठेवला. माझ्या मनात भीती आणि उत्सुकता या दोघांचा भावनांचा संगम झाला होता. मनात एकच धडधड चालू होती, मामी जागे तर होणार नाही ना? पण पुढच्या क्षणी जे घडले त्याने माझ्या शरीरात वीज संचारली. मामीने डोळे उघडलेच नाहीत, पण तिने हलकेच आपला हात पुढे केला आणि माझ्या अंगावर टाकला. तिचा तो हळूवार स्पर्श
आणि तिच्या हाताची ती मखमली त्वचा माझ्या छातीला स्पर्शून गेली. तिचा तो खट्ट्या स्वभाव आणि या आकृतीवरून मला समजले होते की मामी पूर्णपणे जागीच आहे. तिच्या या मूकसंमतीने माझा उरलासुरलाही संयमही विरघळून गेला होता. जेव्हा तिने माझ्या डोळ्यात पाहिलं तेव्हा कळालं की जगातील सर्वात सुंदर भाषा ही मौन असते. तिने नकळत स्वतःला माझ्या आणखी जवळ खेचले. आता आमच्यात काहीच अंतर उरले नव्हते. तिच्या शरीराची उष्णता आणि मादकता मला मदत करत होती. मी हळूच पुढे झालो आणि तिच्या चेहऱ्यावरून तिच्या रेशमी केसांवरून हात फिरवायला सुरुवात केली. तिने एक उच्च श्वास सोडला आणि तिची लयबद्ध उच्च श्वास अधिकच वेगवान झाली. मी माझी हिंमत वाढवली. अंधारातही तिचे ते मोहक रूप मला पूर्णपणे पछाडत होते. मी माझ्या हाताने तिच्या पाठीवर हलकेच कुरवाळायला सुरुवात केली. ब्लाऊजच्या काठावरून जेव्हा माझी बोटे तिच्या गुळगुळीत आणि कोमल पाठीवर फिरली तेव्हा मामीच्या अंगावर शहारांची लाटच उसळली. तिने रात्रीच्या त्या अथांग अंधारात आमच्या श्वासांची गती कमालीची वाढली होती. संपूर्ण खोलीत केवळ आमच्या लयीत चालणाऱ्या श्वासांचा आवाज गुंजत होता. मामीने ज्या पद्धतीने मला आपल्या मिठीत घेतलं होतं त्यावरून आमच्यातील संकोचात ही भिंत केव्हाच कोसळली होती. त्याच्या त्या रेशमी आणि मौशार केसांच्या मोगऱ्याचा सुगंध मला अधिकच मदोज करत होता. मी हळूच तिची हनुवटी वर उचलली. तिची ओठ हलकेच थरथरत होती, जणू शब्दांशिवाय बरंच काही बोलू पाहत होती. मी जास्त वेळ न घालवता माझे ओठ तिच्या ओठांवर टेकवले. आमचे ते पहिले चुंबन अतिशय उत्कट आणि खास होते. तिच्या ओठांची ती उबदार चव मला स्वर्गापेक्षाही सुंदर सुखाची जाणीव करून देत होती. मामींनीही आपल्या हातांचा विळखा माझ्या पाठीवर अधिकच घट्ट केला. दोघांच्या ओठांमधलं अंतर जेव्हा मिटलं तेव्हा जणू विश्वातील सर्व शक्ती एक जागी एकटवली होती. ती रात्र फक्त दोन व्यक्तींची नव्हती तर दोन आत्मे एकमेकात विलीन होण्याची ती साक्षीदार होती. माझा रांगडा हस्तस्पर्श तिच्या पाठीवरून आणि कमरेच्या लवचिक वळणांवरून फिरत होता. माझी बोटे जसजशी पुढे सरकत होती तसतशी मामीच्या अंगावर शहाऱ्यांची एक लाटच उसळली होती. तिच्या शरीरात जणू वीज संचारली तसं झालं आणि थरकाप उडत होता. तिने लाजेने आणि सुखाने आपले डोळे गच्च मिटून घेतले होते. अंधारलेल्या खोलीतही मला तिच्या चेहऱ्यावरची ती मादकता आणि नजरेतील ओढ स्पष्ट दिसत होती. आम्ही दोघे इतके जवळ होतो की दोन शरीरं नसून एकच जीव असल्याचा भास होत होता. मी तिला माझ्या कवेत इतकं घट्ट ओढलं की तिच्या हृदयाचे ठोके थेट माझ्या छातीत जाणू लागले होते. तिची मखमली त्वचा आणि माझ्या पेदा शरीराची उष्णता एकमेकात विरघळून जात होती. बाहेरील वातावरणात जरी थंडी आणि गारवा असला तरी आता आमच्या श्वासांची ऊब संपूर्ण खोलीत गरम करत होती. मामीने हळूच तिच्या नाजूक हातांनी माझ्या शर्टची कॉलर पकडली आणि मला स्वतःकडे आणखी झोकवून घेतले. तिच्या पाठीवर जेव्हा माझा हात फिरला तेव्हा तिच्या तोंडातून एक अस्पष्ट हुंकार आणि उच्चश्वास बाहेर पडला. त्या रात्री वेळही आपली वाट विसरली होती. आम्ही दोघेही भावनांच्या एका अशा लाटेवर स्वार होतो जिथे जगाचे कोणतेही भान उरले नव्हते. तिच्या वरील माझा विळखा आणि तिने माझ्या खांद्यावर डोके ठेवून स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. हा माझ्यासाठी एक स्वप्नाचा अनुभव होता. तिच्या उबदार श्वासांनी माझ्या मानेवर एक वेगळी जादू केली होती जी मला अधिकच वेड लावत होती. तिच्या श्वासांची लय माझ्या हृदयाच्या ठोक्यांची एकरूप झाली होती. जणू निसर्गाचं एक सुंदर गुपित आज त्या रात्री उलगडत होतं. रात्र जसजशी वाढत होती तसतशी आमच्यातील जवळीक सर्व सीमा ओलांडत होती. हा भावनांचा आणि सुखाचा अनोखा प्रवास आम्हा दोघांनाही एका अत्यंत तृप्त करणाऱ्या वळणांवर घेऊन आला होता जिथे केवळ धुंती आणि बेधुंदपणा उरला होता. हलकासा हुंकार दिला आणि तिने आपले डोळे गच्च मिटवून घेतले. त्याच्या बोटाचा तो मोहस्पर्श तिच्या गालेवर आणि पाठीवर रेंगाळत राहिला, जणू तो क्षण कायमचा तिथेच थांबावा. खोलीत एक वेगळी धुंदी पसरली होती. मामीच्या शरीराची लवचिकता आणि त्याचा तो भरदार बांधा माझ्या बाहूंमध्ये सामावून घेण्यासाठी मला व्याकुळ करत होता. मी तिची हळूच हनुवटी आपल्या हातात धरली. अंधारातही तिच्या चेहऱ्यावर एक नजाकतीचा भाव आणि लाजेची लाल छटा स्पष्ट जाणवत होती. मामीने आता तिचे दोन्ही हात माझ्या पाठीवर ठेवले आणि मला घट्ट कवटाळली. तिने दिलेली ही रेशमी जवळीक मला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जात होती. बाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या सरीतच आमच्या मनातही भावनांची तृष्णा आणि आवेश वाढत चालला होता. दोघांच्याही श्वासाची उष्णता एकमेकात मिसळत होती, जणू बर्फाला आगीचा स्पर्श व्हावा आणि सर्व काही तिथेच विरघळून जावं. मी तिच्या आणखी जवळ गेलो. तिने तिचा चेहरा माझ्या खांद्यावर लपवला. तिच्या या खोडकरी मस्तीने आणि ओढीने मला पूर्णपणे बेभान केलं होतं. मी हळूच तिची ओठ माझ्या ओठांच्या जवळ आणली. आमच्यातील अंतर मिटायला आता काही सेकंदातच अवघी उरला होता. दोघांच्या ओठांमधलं अंतर जेव्हा मिटलं
तेव्हा अजून विश्वातील सर्व शक्ती एक जागी एकवटली होती. आम्ही दोघेही या गुपित सुखाच्या महासागरात बुडत गेलो होतो. रात्रीचा हा एकांत आणि आमच्यातील ही अमर्याद ओढ आता कोणाशी नवीन मर्यादा ओलांडणार नव्हते. पुढचे 2 दिवस आमच्यासाठी कसे आणणार होते